एकनाथ महाराज हे पंढरपूरला राहत असत. त्यांची अतिशय चांगली प्रसिद्धी होत होती. ते नावाजलेले संत आहेत. तर त्यांची प्रसिद्धी पाहून त्या पंढरपूर गावातला त्यावेळेचा जो जमीनदार होता तो त्यांचा द्वेष करायचा. त्याला ते आवडायचं नाही. तर तो नेहमी अशा प्रकारचं योजना करायचा की कशा प्रकारे एकनाथ महाराज जे आहे त्यांची नाचक्की होईल. तर तो एकदा योजना करतो. तो जमीनदार त्याच्या नोकराला सांगतो की सकाळी सकाळी जेव्हा एकनाथ महाराज चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतील आणि बाहेर येतील त्यावेळेला त्यांच्यावर थुंकायचं. तर अशी योजना केली जाते. एकनाथ महाराज सकाळी उठतात आणि उठल्यावर चंद्रभागेच्या तीरावर जातात आणि तिथे स्नान करतात. स्नान करून बाहेर येतात. तर तो जो जमीनदाराचा नोकर असतो तो त्यांच्यावर थुंकतो. एकनाथ महाराज परत चंद्रभागा नदीमध्ये जातात, स्नान करतात. तर परत बाहेर येतात. परत तो नोकर तसंच कृत्य करतो. परत एकनाथ महाराज नदीमध्ये जातात, स्नान करतात. असं जवळजवळ 101 वेळा हा जो नोकर आहे करतो. एकनाथ महाराज बाहेर येत आहेत, तो त्यांच्यावर थुंकतो आहे. एकनाथ महाराज परत नदीत जातात आणि स्नान करतात. शेवटी होतं काय, हे गलिच्छ काम करणारा जो तो नोकर आहे त्याचं तोंड दुखायला लागतं आणि एकनाथ महाराज प्रसन्न असतात. आणि तिथे हे दृश्य तो जमीनदार बघत असतो. तो धावत पळत एकनाथ महाराजांजवळ जातो आणि त्यांच्याजवळ लोटांगण घालतो आणि क्षमाची याचना करतो. तो त्यांना सांगतो की एवढ्या वेळेला माझ्या नोकराने तुम्हाला मलिन करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही नेहमी शांत राहिले. काय रहस्य आहे याचं? तर एकनाथ महाराज म्हणतात, बघा, हा व्यक्ती माझ्यावर थुंकत होता. त्यामुळे मला ही संधी मिळत होती की पुन्हा पुन्हा त्या चंद्रभागेच्या नदीमध्ये जाऊन स्नान करावं. तर मी तुमचा अतिशय आभारी आहे की तुमच्यामुळे मी 100 वेळा या चंद्रभागेच्या नदीमध्ये जाऊ शकलो आणि स्नान करू शकलो. तर तो नोकर आणि जमीनदार त्यांची नम्रता आणि सहिष्णुता पाहून एकनाथ महाराजांची अवाक झाले आणि क्षमा मागायला लागले. तर आपल्याला सांगितलं आहे की ऋणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा. नम्र राहिलं पाहिजे, सहिष्णू राहिलं पाहिजे. याचा अर्थ असं नाही की काहीही सहन केलं पाहिजे, पण त्याचबरोबर संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराज यांसारखे जे संत आहेत, भक्त आहेत, आचार्यगण आहेत, त्यांच्याकडून आपल्याला शिकलं पाहिजे की कशा प्रकारे नाम जप केला पाहिजे, कशा प्रकारे भक्ती केली पाहिजे. तेव्हा या कलियुगामध्ये एकच आधार आहे, हरे कृष्ण महामंत्र. जेव्हा आपण हे हरे कृष्ण महामंत्र एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे जप करू तेव्हा ही नम्रता, सहिष्णुता हे जे गुण आहे आपल्यामध्ये प्रकट होतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.